नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोपाल तायडे इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं युनिट 3मधील पोएम 3.1 इफ या कवितेमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, ही कविता सुरू करायच्या अगोदर एक अत्यंत साधारण प्रश्न तुम्हाला मला विचारायचा आहे. विचारू ना? आता बऱ्याच जणांच्या भुवया उंचावल्या असतील आणि बरेच जण म्हणत असतील आलंच शेवटी प्रश्नावर, हो ना? चला तर मग विचारूनच टाकतो एक प्रश्न. आपले पहिले गुरु कोण असतात? अर्थातच तुम्ही सांगणार आपले आई आणि बाबा. अगदी बरोबर. पण तुम्हाला माहीत आहे का, आई आणि बाबा या दोघांच्या स्पर्धेत आपण आतापर्यंत आईलाच जास्त महत्त्व देत आलेले आहोत. अर्थातच बरेचसे कवी, लेखक, चित्रपट निर्माते यांनी आईवर कविता, लेख लिहिलेले आहेत. मग बाबांचं काय? बाबांवर खूप कमी लिहिलेलं, वर्णन केलेलं आपण पाहतो. परंतु विद्यार्थी मित्रांनो, फादर इज द मेन पिलर ऑफ द फॅमिली, ही इज द बॅकबोन. लहान असताना शाळेत पहिला नंबर आल्यावर आईने लगेच आपल्याला प्रेमाची मिठी दिली, आलिंगन दिलं. पण लपून जाऊन पेड्याचा डब्बा आणणारे बाबाच होते, हे आपण विसरून चालणार नाही. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आई इतकंच बाबालाही महत्त्व आहे आणि असायलाच पाहिजे. आता हे एवढं भारूड सांगायचं काय महत्त्व आहे बरं? कारण की आज जी कविता मी तुम्हाला शिकवणार आहे त्यामध्ये सुद्धा बाबांचीच कहाणी आहे. या कवितेमध्ये बाबा आपल्या मुलाला अत्यंत महत्त्वाचा सल्ला देत आहेत. आपल्या मुलाने समाजात कसे राहावे, मित्रांसोबत, शत्रूंसोबत कसे वागावे, संयम ठेवून स्वतःवर विश्वास कसा ठेवावा, यश आणि अपयश यामध्ये कशाप्रकारे स्थिर राहावे, जगाने फसवू नये म्हणून आपण काय करावे, उच्चवर्णीय तसेच मध्यमवर्गीय लोकांसोबत आपल्या मुलाची वागणूक कशी असावी आणि सर्वात शेवटी म्हणजेच वेळेचा सदुपयोग कशा प्रकारे करावा याची माहिती या कवितेतील बाबाने आपल्या मुलाला केलेली आहे. मला असं वाटतं की कवितेतील बाबांच्या या ॲडवाईसला आपण जर आपल्या जीवनात उतरवलं तर आपण नक्कीच एक चांगला माणूस बनू. अगदी आपले बाबाही आपल्याला अशाच प्रकारे सल्ला आपल्याला देत आलेले आहेत असं मला वाटते. चला तर मग सुरू करूया आपली आजची ही पोएम 3.1 इफ. विद्यार्थी मित्रांनो, या कवितेमध्ये बरेचसे काही अलंकार आलेले आहेत आणि काही महत्त्वपूर्ण शब्द आहेत. तर पाठाच्या मधामध्ये किंवा मग शेवटी मी तुम्हाला ते अलंकार आणि काही महत्त्वाचे शब्दसुद्धा सांगणार आहे. तर बघूया आपण कविता 3.1 इफ. इफ यू कॅन कीप युअर head when all about you are losing their and blaming it on you. If you can trust yourself when all may doubt you, but make allowance for their doubting too. If you can wait and not to be tired by waiting or being lied about, don't deal in lies, or being hated, don't give way to hating, and yet don't look too good nor talk too wise. आता बघा, स्टांजा फर्स्टमध्ये बाबा आपल्या मुलाला काय ॲडवाईस करतात ते आपण बघूया. इफ यू कॅन कीप युअर head when all about you are losing their and blaming it on you. जेव्हा सर्वजण तुझ्यावर रागावलेले असतील, तुला दोष देत असतील, त्यावेळी तू डोके शांत ठेवून संयमाने विचार करू शकलास. इफ यू कॅन ट्रस्ट युअरसेल्फ व्हेन ऑल मेन डाऊट यू बट मेक अलाउन्स फॉर देअर डाऊटिंग टू. जेव्हा सर्वजण तुझ्यावर अविश्वास दाखवत असतील पण तुझ्यावर स्वतःवर पूर्ण विश्वास असेल आणि तरीही तू त्यांचे विचार ऐकून घेत असशील, त्यांच्या विचारांचा आदर करत असशील. इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग ऑर बीइंग लाईड अबाउट, डोंट डील इन लाईज. कोणत्याही परिस्थितीत तू जर संयम ठेवू शकला, वाट पाहण्याची क्षमता तुझ्यात असेल तर तुझे भविष्य उज्ज्वल असेल. ऑर बीइंग हेटेड, डोंट गिव्ह वे टू हेटिंग, अँड एट डोंट लुक टू गुड नॉर टॉक टू वाईज. म्हणजेच तुझ्याविषयी कोणी असत्य बोलत असताना तू जर शांत राहू शकलास आणि इतरांविषयी असत्य बोलणे, गैरसमज पसरविणे या सगळ्या गोष्टींपासून तू स्वतःला दूर ठेवू शकलास तर माणूस म्हणून तुझा विजय निश्चित असेल, असं फर्स्ट स्टांजामध्ये बाबा आपल्या मुलाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे फर्स्ट स्टांजामध्ये बाबांचं असं म्हणणं आहे की जेव्हा तुझ्यावर सगळेजण रागावत असतील किंवा मग तुला एकट्यालाच ब्लेम करत असतील, दोष देत असतील, तर अशा वेळेस तू तुझं डोकं शांत ठेव, तू स्वतःवर विश्वास ठेव आणि त्यानंतर तू प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वतःचा जो पेशन्स आहे, संयम आहे, तू गमावू नकोस. आणि त्यानंतर
तुझ्याविषयी जर कोणी असत्यसुद्धा जर बोललं तर अशा परिस्थितीत देखील तू शांत राहून इतरांचे गैरसमज तू स्वतः दूर कर आणि असं जर तू करू शकलास तर माणूस म्हणून तुझा विजय निश्चित असेल, असं बाबा आपल्या मुलाला या फर्स्ट स्टांजामध्ये ॲडवाईस करत आहेत. स्टांजा सेकंड. इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर, इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट्स युअर एम. तू स्वप्न पहा पण त्या स्वप्नांना तुझ्यावर सत्ता गाजवू देऊ नकोस. सखोल चौफेर विचार कर पण विचारांमध्ये तू भरकटू नकोस, स्वतःला हरवू नकोस. इफ यू कॅन मीट विथ ट्रिम्फ अँड डिझास्टर अँड ट्रीट दोज टू इम्पॉस्टर जस्ट द सेम. आयुष्यात तुला खूप यश मिळो अथवा अपयश मिळो, आनंद किंवा दुःख या दोन्ही गोष्टींना सारखेच सामोरे जा, दोन्ही गोष्टींचा सारखा स्वीकार कर. If you can bear to hear the truth you have spoken, twisted by knaves to make a trap for tools, or watch the things you gave your life to broken and stoop and build him with worn out tools. म्हणजेच की तू सांगितलेल्या एखाद्या गोष्टींचा किंवा वक्तव्याचा काही लोकांकडून स्वार्थासाठी किंवा इतरांच्या फसवणुकीसाठी गैरवापर केला गेला तरी, किंवा तू मेहनतीने घडवलेल्या गोष्टी बिघडवताना पाहून खचून न जाता आहे ते स्वीकारून पुन्हा त्या विखुरलेल्या गोष्टीला तुझ्या क्षमतेनुसार जर तू तयार केलं तर तू जग जिंकल्यास समर्थ आहे असं मी समजेल. आता बघा सेकंड स्टांजामध्ये बाबांचं असं म्हणणं आहे की तू स्वप्न पहा परंतु त्या स्वप्नांना तुझ्यावर सत्ता गाजवू देऊ नको. तू चारही बाजूनी विचार कर आणि खचू नकोस. त्यानंतर तुला यश मिळो अथवा अपयश मिळो, आनंद असो अथवा दुःख असो, या दोन्ही गोष्टींना बाबांचं असं म्हणणं आहे की तू सारखे सामोरे जा. आणि त्यानंतर इतर लोकांकडून जर तुझी फसवणूक झाली, तुझा जर गैरवापर झाला तर तू काय कर, पुन्हा मेहनतीने त्या सगळ्या गोष्टी पुन्हा उभ्या कर. तू खचून जाऊ नको आणि आहे ती परिस्थिती तू स्वीकार. आणि असं जर तू करू शकलास तर तू हे जग जिंकल्याचं तुझ्यामध्ये सामर्थ्य आहे असं मी समजेल. सेकंड स्टांजामध्ये बाबांनी अशा प्रकारचा सल्ला आपल्या मुलाला दिलेला आहे. स्टांजा नंबर थर्ड. इफ यू कॅन टॉक विथ क्राउड्स अँड कीप युअर व्हर्च्यू ऑर वॉक विथ किंग्स नॉर लूज द कॉमन टच, इफ नायदर फोज नॉर लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू, इफ ऑल मेन काउंट विथ यू बट नन टू मच. आता बघा बाबा म्हणतात की सर्वसामान्यांच्या गर्दीत मिसळून वागताना किंवा मग बोलताना तू आपली सद्विवेक बुद्धी हरवू दिली नाहीस, किंवा उच्च लोकांच्या सहवासात असूनही तुझे पाय जमिनीवर ठेवू शकलास, साधेपणाची कस सोडली नाहीस, तर खऱ्या अर्थाने एक उत्तम व्यक्ती म्हणून तू ओळखल्या जाशील. इफ ऑल मेन काउंट विथ यू बट नन टू मच, इफ यू कॅन फील द अनफॉरगिविंग मिनिट विथ 60 सेकंड वर्थ ऑफ डिस्टन्स रन, yours is the earth and everything that's in it, and which is more you will be a man my son. बघा पुढे तो म्हणतो की एक उत्तम व्यक्ती म्हणून तू ओळखला जाशील. तुझे शत्रू किंवा तुझे प्रिय मित्र जेव्हा कुणीही तुला दुखवू शकणार नाही, सर्वांना तुझ्या मनात स्थान असेल, सर्वांशी तुझी वागणूक सारखीच असेल, तेव्हा माणूस म्हणून तुझे या जगात स्थान उच्च असेल. आणि शेवटी सांगितलं आहे की संपणाऱ्या काळाचा प्रत्येक क्षण जेव्हा तू जपशील, म्हणजेच प्रत्येक मिनिट तू जेव्हा चांगल्या कामासाठी लावशील, ते 60 सेकंद पुरेपूर जगशील, तेव्हा आणि तेव्हाच हे पूर्ण विश्व तुझ्यासाठी खुले होईल आणि इथली प्रत्येक गोष्ट तुझीच असेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या मुला तू एक खरा माणूस म्हणून नावाजला जाशील. बघा अत्यंत छान सल्ला बाबांनी आपल्या मुलाला लास्ट स्टांजामध्ये शेवटच्या ओळींमध्ये सांगितलेला आहे. ते म्हणतात की तू सर्वसामान्यांच्या गर्दीमध्ये मिसळून वागताना तुझ्या बुद्धीचा वापर कर, स्वतःला हरवू देऊ नकोस. त्यानंतर उच्चवर्णीय किंवा मग मध्यमवर्गीय लोकांमध्ये वागताना तुझ्यामध्ये साधेपणाची भावना असली पाहिजे. त्यानंतर तुझे पाय जमिनीवर तू असले पाहिजे, म्हणजेच काय की तुझ्यामध्ये कोणत्याच प्रकारचा अहंकार येता कामा नये असं बाबांचं म्हणणं आहे. त्यानंतर ते सांगतात की शत्रू असो किंवा मग तुझे मित्र असो, या दोघांमध्ये तुझी वागणूक सारखी असली पाहिजे. त्यानंतर
जे 60 सेकंद आहेत त्या 60 सेकंदामधील प्रत्येक सेकंद तू चांगल्या कामासाठी लाव. आणि असं जर तू केलं तर हे संपूर्ण विश्व तुझ्यासाठी खुलं होईल. आणि तुझी आणि ते शेवटी सांगतात की माझ्या मुला तू एक खरा माणूस म्हणून नावाजला जाशील, असं बाबाचं मत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आपली पोएम आहे इफ. आणि अत्यंत छान मार्गदर्शन या कवितेद्वारे आपल्याला पाहायला मिळतं. आता या कवितेमध्ये काही महत्त्वाचे अलंकार वगैरे आलेले आहेत आणि शब्द आलेले आहेत, त्यावर आपण एकदा फोकस करणार आहोत. बघा स्टांजा फर्स्टमध्ये आपण बघणार आहोत अलंकार. ओके, सो फर्स्ट स्टांजामध्ये बघूया आपण. इफ ते देअरपर्यंत इथं एक अलंकार आहे बघा, फिगर ऑफ स्पीच आलेला आहे इथं, तो आहे अँथिसिस. अँथिसिस अलंकार कधी होतो? जेव्हा दोन कल्पना एकमेकांच्या विरुद्ध असतात, टू आयडियाज. ओके, सो इथं अँथिसिस अलंकार आहे ANTITHESIS, अँथिसिस. ओके, फर्स्ट स्टांजामध्ये. त्यानंतर इफ यू कॅन ट्रस्ट, हे बघा या ठिकाणी इफ यू कॅन ट्रस्ट, ते कुठपर्यंत? डाऊट यूपर्यंत. या ठिकाणी सुद्धा अलंकार नंबर सेकंड अँथिसिस अलंकार आहे. ओके, अँथिसिस. त्यानंतर या ओळीच्या शेवटी म्हणजेच अँड एट, इथं अलंकार नंबर थर्ड आलेला आहे आणि त्याचं नाव आहे रिपिटेशन. रिपिटेशन का आहे? कारण की त्याच्यामध्ये टू शब्द रिपीट झाले. ओके, सो रिपिटेशन अलंकार आहे. स्पेलिंग REPETITION. ओके, आता स्टांजा सेकंडमध्ये बघूया आपण. इफ यू कॅन ड्रीम, बघा या ठिकाणी इथं सुद्धा रिपिटेशन अलंकार आहे. अलंकार नंबर 4, इथं सुद्धा रिपिटेशन अलंकार असल्यामुळे तो आपण कसा ओळखला? इथं ड्रीम आणि ड्रीम दोन शब्द रिपीट झालेले आहेत म्हणून इथं रिपिटेशन अलंकार आहे. त्यानंतर पुढे बघूया आपण. इफ यू कॅन मीट विथ ट्रिम, या ठिकाणी इफ यू कॅन मीट विथ ट्रिम, ते कुठपर्यंत आहे? सेमपर्यंत. इथं अलंकार आहे पर्सॉनिफिकेशन, अलंकार नंबर 5 पर्सॉनिफिकेशन अलंकार आहे. आणि त्यानंतर इथं बघा सर्वात शेवटी विथ वॉर्म, अलंकार नंबर 6 विथ वॉर्म. इथं आहे ॲलिस्ट्रेशन अलंकार, कारण की इथं डब्ल्यू आणि डब्ल्यू रिपीट झालेला आहे. इथं ॲलिस्ट्रेशन अलंकार आहे ALLITERATION, ॲलिस्ट्रेशन. ओके, आणि या जोडीमध्ये इथं म्हणजे इथं पूर्ण इथं आहे अलंकार मेटाफोर, म्हणजेच एका जोडीमध्ये दोन अलंकार आहेत. मेटाफोर तुम्हाला परीक्षेमध्ये ॲप्रिसिएशन ऑफ पोएम विचारलेलं असतं, त्यामध्ये तुम्हाला फिगर ऑफ स्पीचचं एक उदाहरण लिहायचं असतं. त्यासाठी तुम्हाला हे उपयोगी ठरतील. शेवटच्या स्टांजामध्ये बघूया आपण काही अलंकार वगैरे आहेत का. हे बघा, इफ नायदर फोज, या ओळीमध्ये अलंकार आहे इफ नायदर, ते कुठपर्यंत आहे? हर्ट यू पर्यंत. इथं अलंकार आहे रिपिटेशन. इफ नायदर फोज नॉर लविंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू, इथं रिपिटेशन अलंकार आहे. आणि त्यानंतर युअर्स इज द अर्थ, ते इन इटपर्यंत. इथं अलंकार आहे ट्युटॉलॉजी, TAUTOLOGY. ओके, अलंकार मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहेत. आता एक यातील जे महत्त्वाचे शब्द आहेत त्यावर एकदा आपण फोकस करणार आहोत. बघा पहिला शब्द आहे या ठिकाणी, पहिला शब्द आहे कीप्स वन हेड. ओके,
कीप्स वन हेड म्हणजे काय? शांत राहणे. मेक अलाउन्स फॉर म्हणजे विचारात घेणे. बी लाईड अबाउट म्हणजे एखाद्याबद्दल इतरांकडून चुकीच्या गोष्टी बोलल्या जाणे. गिव्ह वे टू हिटिंग याचा अर्थ होतो तिरस्काराला बळी पडणे. डोंट लुक गुड म्हणजेच गरजेपेक्षा जास्त चांगलं नसावे. टॉक टू वाईज म्हणजे अतिहुशारी दाखवणे. त्यानंतर त्याच्याच खाली दिलेलं आहे ट्रिम्प म्हणजेच मोठा विजय. इम्पॉस्टर म्हणजेच भोंदू लोक. नेव्ज म्हणजेच बघा खाली दिलेला असेल एक शब्द. नेव्ज म्हणजेच काय या ठिकाणी? नीच किंवा फसवे लोक. ट्रूथ ट्विस्टेड बाय समवन याचा अर्थ होतो अर्धसत्य सांगणे. त्यानंतर बघा कीप वन्स फॉर्च्यू. ओके, सो विवेक बुद्धीला वागणे. त्यानंतर सामान्य लोकांचा संपर्क तोडणे. लूज द कॉमन टच. काउंट विथ यू म्हणजे सर्व समभाव असणे. त्यानंतर अनफॉरगिव्हिंग मिनिट म्हणजेच काय की अमूल्य क्षण. आणि सगळ्यात शेवटचा शब्द आहे बघा 60 सेकंद ऑफ डिस्टन्स रन म्हणजेच काय 60पैकी एकही सेकंद वायानं घालवणे. टू बी अ मॅन म्हणजेच काय? टू बी अ गुड परफेक्ट ह्युमन बिईंग म्हणजे माणूस बनणे. ओके, तर ही आहे आपली कविता. या कवितेचे जे कवी आहेत ते आहेत रुडयार्ड किपलिंग ज्यांना नोबेल प्राईज मिळालेला आहे. आणि त्यानंतर त्यांनी बरेचसे लेख आणि कविता लिहिलेल्या आहेत. 1900 तुम्ही वाचू शकता या ठिकाणी त्यांचा परिचय दिलेला आहे. आणि छान कविता आपल्यासमोर त्यांनी मांडलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही कविता तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. सोबतच तुमच्या जर काही अडचणी असतील तर तुम्ही ते सुद्धा मला सांगू शकता. आणि त्यानंतर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. पुढच्या सेशनमध्ये आपण 3.2वर डिस्कशन करणार आहोत. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की सर प्रश्न आणि उत्तरं सांगत नाहीत. तर महत्त्वाचा विषय हा आहे की क्वेश्चन बँक विथ सोल्युशनमध्ये तुम्हाला सगळ्या प्रश्नांचे उत्तरं मिळून जातील. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा आणि पुढच्या सेशनसाठी तयार राहा. ओके, सो थँक्यू, टेक केअर.